नमस्कार मंडळी, काय चाललंय? हाल हवा काय म्हणतंय पावसाचं वातावरण? कारण की पाऊस जे आहे ते बघा माझ्या संग मी स्वतःच्या पायावरती आता चालत आलो शेतीमध्ये. आणि माझ्या संग बघा ही राजा सुधी आलाय. कारण की बघा रात्री छचर एक सडागा पडला होता. कारण की मी शेतामध्ये आलो म्हणलं तुम्हाला एक गोष्ट दावावी. पावसाशी माणूस किती जरी तिनं गरमी दावली ना, एक एक दिवस ना जिरती बरं का, ही कधी खरं आहे. कारण की रानामध्ये शेतामध्ये आलोय तरी तुम्हाला दावायचा प्रयत्न झाला. ऊस काही तुम्हाला हे अगोदर लावला होता. थोडाच फरक पडलाय. जरा ओलीशी माती झाली आहे. ओलीशी माती झाली बरं का. आणि ही जरा थोडासा वाला इकडून पण करपून धुळा चाललेला होता. करपून चालला होता. आणि बघा ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दावला होता. बघा ह्याची रांगोळी बघा, ही शेजारचा ऊस आहे अशी व्हायला लागली. त्या खालचा पण असा झाला. कारण की तुम्हाला सांगतो बघा, पाऊस नाही पडला ना आपल्याला चेहऱ्यावरची आनंदच नाही. इकडं तुम्ही पाणी किती पण द्या, किती पण करा, काय पण करा. कारण की तुम्हाला सांगतो, उभ्या जिंदगीच्या फेऱ्यामध्ये जन्म मृत्यू हा खेळ चालूच राहणार आहे बरं का. ह्याला कोण तारणार नाही, काय करणार नाही, काय नाही. ह्यासाठी आपल्याला काय करायचं ती आपल्याला टकरावं लागते. वारासुधी वाऱ्याच्या वेगानं धावणार आहे. म्हणून आपण वाईट वेळेस आपल्याला स्वतःच्या हिमतीवरती धावावं लागतं. दुसरं कोण येणार नाही आयरं गेरं. ह्यासाठी तुम्हाला सांगतो पूर्णपणे बघा इकडं बघा, तुमच्या डोळ्यानं बघा. तो पलीकडचा पण एक दुसऱ्यांचा जो ऊस आहे ती पण करपून चालला या. आणि बघा इकडं पण बघा. कारण की बघा ही तुम्हाला ह्याच्या अगोदर धावला होता. आणि राख रांगोळी झाली पावसाच्या वातावरणामुळं. राख रांगोळी पूर्णपणे झाली का तर पावसानं असं केलं नाही. यंदा वाटत होतं पाऊस पडत नाही काही. आणि पुन्हा त्याला तिकडं वरच्या कडेचा पण एक जणाचा ऊस आहे. ह्याकडे त्याकडे 1 एकर करपून धुळा चालला आहे. आणि बघा इकडं जरा एक ऊस आहे, जरा हे हिरवा आहे. कारण की जरा ह्यांना पाणी असल्यामुळं लय टेन्शन नाही, काय नाही. आणि बघा ह्यांचा 1 एकर ऊस आहे असा वरच्याकडेपर्यंत. कारण की बघा असं करपून इकडचं सगळं प्लॉट झाले तर कसं की तो का तिकडचा एक खालच्याकडेचा पण करपून धुळा चालला या. आणि ही रान फिन आहे ती तसं राहिलं या. कारण की नांगराचं म्हणून पाणीच नाही तर काय करता नांगरून, वापसाचं नाही. आणि काय करायचं नांगरून. आणि पुन्हा नांगरून पुन्हा ज्याला पाऊसच नाही आल्यावर पुन्हा ज्याला धान केलंय आणि धान पुन्हा ज्याला नाहीच उगवून आल्यावर करपून गेल्यावर 1,000 1,500 रुपये मका आणून टाकली आणि करपून धुळा झाली. काय करायचं, कुणाला पैसे मागायचं सांगा की. तसं म्हणून मी म्हणतो विचार करून कुठलीही शेतीची कामं करा. कारण की आपण पळून पाळू नका. पावसाचं वातावरण बघा, आपल्या शेतामध्ये पाणी असलं तर विचार करायला शिका. कारण की पाण्याशी शोभा नाही. कारण की आपण करायचं एक जणाचा अक्षरशः तुम्हाला सांगतो एक अर्धा एकर पेरू केलाय 30-35 रुपयाने किलो चाललाय. पाणीच नाही पाणीच नाही. त्यामुळं गळून पडलाय, अक्षरशः पेरू गळून पडलाय. अक्षरशः मतानं तुटून खाली पडतो या. कारण की त्याला सांगायचा प्रयत्न एवढाच की अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतंय. टँकर कालचे धरणं आणून एकाच सोडतं या. कारण पाणीच नाही तर करायचं काय. माणसाला सुद्धा काही ठिकाणी मी व्हिडिओ बघितलं, काही ठिकाणी माणसाला पाणी सुद्धा प्यायला नाही. का तर वातावरणच असं आहे. उन्हाळ्यात पावसाळ्यात उन्हाळा, असा मागच्या वर्षी लय पाऊस पडला म्हणून यंदा ना काहीच पाणी सुद्धा काही लोकांना प्यायला नाही. अक्षरशः वाईट वेळ आली. पण खचून जाऊ नका. निसर्गाच्या पुढे निसर्ग आहे ती मरून देत नाही कोणाला पण सहजासहजी. त्याला कळते ना, त्याला काळजी आहे. माणसाला माणसाची काळजी नाही पण त्याला काळजी आहे. कारण की हे मेल्यावर काय उपयोग आहे पृथ्वीवरती गावात झाडं फिडं वाढवून. तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. आणि व्हिडिओ एवढा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. फॉलोअर्स पण करा भले, तुम्हाला पैसे मागत नाही. आणि उभ्या जिंदगीमध्ये तुम्हाला किती जरी संकट आलं तर खचून जाऊ नका. संकट ज्यासमोर येतं ती एकटा भेडायची ताकद ठेवतो. कुठल्या जायला घाबरत नाही. हसून काम करायला शिका. आणि वाईट वेळेस जरी आपला शेतामधला ऊस हाय याचा आनंद बघून साजरा करा. कारण की कोणाच्या पण चेहऱ्यावरती आनंद येत नाही. आज जवळ द्या, एक पाऊस पडू द्या, इकडचा खालचा ऊस करपून धुळा झालाय ना, करपून ते एकच पाऊस पडू द्या, ती सुकलेला सुद्धा नव्यानं ताकद येते त्याला. तसं उभ्या जिंदगीमध्ये लढायला शिका, हारायला शिका नका. टकुऱ्यातलं वाईट वेळ कठीण कसं लढायचं शिका. आणि सकारात्मक विचार बुद्धीतून काढून टाका. कारण की विचार हे आहेत, विचारानं आपण काय करतोय ते समजत नाही. आणि फॉलोअर्स लाईक करायला विसरू नका. तोच तर धन्यवाद, बाय बाय, भेटू पुन्हा.